हे समजण्यासाठी आम्हाला विशेष मार्गदर्शन आणि सहाय्य सर्वांना सलाम. उपवास करणे हा आशीर्वादित आहे आणि आशा आहे प्रत्येकाला आजचा उपवास समय आनंदाचा आणि आशीर्वादाचा असेल. आणि तुमच्या पालक साहेबांनी सांगितले की तुम्ही 1.5 तास उपदेश करू शकता. आमचे लोक अजिबात चालेल हे होय की नाही. आपण आज स्तोत्र आणि
बायबलमध्ये कितीतरी कॅरेक्टर्स आहेत ज्यांना खूप छळ झाला आणि देवाने त्यांच्या दुर्जनांना किंवा त्यांच्या शत्रूंना काहीच केलं नाही. पण मोशे इथे मागतो की तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आहे, हे लोकांना दिसावं म्हणून तू माझ्याबरोबर राहा. आणि एवढं बोलून परमेश्वर कोणी आहे ते पण करेल तुझ्यासाठी. मग मोशेचं अजून थोडं प्रेम वाढलं. मोशेने अजून थोडं वापर केलं. तो त्याला म्हणतो 18 वचनामध्ये, कृपा करून तुझं तेज मला दाखव. आता मोशे काय म्हणतो? देवाचं तेज पाहायला मागतो. तू कसा आहे मला पाहायचं. परमेश्वर म्हणतो की मी ज्याच्यावर कृपा करायची त्याच्यावर कृपा करतो, ज्याच्यावर दया करायची त्याच्यावर दया करतो. आणि माझं मुख पाहिल्यावर कोणीच मनुष्य जीवन नाही करायचं. आणि दिवस आहे पवित्र आहे. माझं मुख पाहिल्यावर कोणी जीवन नाही आहे. पण माझ्याकडे जागा आहे. देवाने स्वतः मनुष्य लावलं. देव कितीच म्हणून केवळ असं कोणी फुलस्टॉप दिला असता, माझं मुख बघून कोणी जीवन राहू शकत नाही, फुलस्टॉप. तर मनुष्य पुढे नसता गेला. परंतु हा विषय जो पुढे गेला तो परमेश्वराने दिला. तो पण माझ्याकडे एक जागा आहे.
गांभरून केले आणि त्यांनी तिथे अजून 2 व्यक्तींना पाठवलं. कोण? मोशे आणि एलिया या दोघांना तिथे पाठवलं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की त्याने 2 पुरुषांना पाहिलं. काही लोकांचा वाद चाललाय की तिथे देवदूत आले. काही डिनॉमिनेशनमध्ये असं म्हटलं जातं की हा पुरुष नाही तर तिथे 2 देवदूत होते, कारण ते चमकत होते आणि ते येशूशी बोलत होते. परंतु बायबलमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की 2 कोण होते? पुरुष, आणि त्यांची नावं देखील लिहिली, मोशे आणि एलिया हे 2 जण होते. फक्त लूकाने लिहिली की ती चर्चा काय करत होती. वाचूया आपण 23-31 अध्यायाचं. लूक हा येशूच्या शिष्यांपैकी नव्हता बरं का. लूक हा डॉक्टर होता. त्याने नंतर महाराजाने त्याला सांगितलं, रिपोर्ट काढून आण येशू कोण होता, काय झालं त्याच्याबरोबर. थियोफिल महाराजांनी तेव्हा त्यांनी महाराजाच्या अपडेटिंगसाठी एक फाईल बनवली, ज्याच्यामध्ये येशूबद्दल सगळी माहिती गोळा केली, लिहिलं, आणि ते म्हणजे लूक शुभवर्तमान. त्याच्या पहिल्या वचनामध्ये, पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आपल्याला दिसतं की तो महाराजाला लिहितो होता. लूक येशूच्या शिष्यांपैकी नव्हता. पर्वतावर कोण 3 जण होते? पेत्र, योहान, याकोब. परंतु आपल्याकडे 4 शुभवर्तमान आहे, मत्ते, मार्क, लूक आणि योहान.
दिवशी उठला. मग तो 2 दिवस किंवा मरणानंतर आणि उठण्याच्या अगोदर कुठे होता? तुम्ही उत्तरच देत नाही. मग उपदेशाला मजा नाही आणि चेहरे पण एकदम गंभीर. कुठे होता येशू? मरणानंतर आणि पुनरुत्थानाच्या अगोदर अधोलोकात. आपण विश्वासांगीकार म्हणतो ना, विश्वासांगीकाराचं एक महत्त्व आहे. एक काळ होता ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्त जेव्हा गेला आणि शिष्यांचं जेव्हा सेवा सुरू झाली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे मतं, वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास त्या ठिकाणी आले आणि खूप काळ वर्षांनंतर जो कोणी येईल ती सुवार्ता लोक स्वीकारायला लागले. जो कोणी येईल ती सुवार्ता स्वीकारायचे. यहोवा विटनेस आले, स्वीकारलं. देवाबद्दलच आहे. ओन्ली जीससबद्दल आले, स्वीकारलं. अमुकबद्दल आले, आता नवीनच आले म्हणून नवीन म्हणजे जुने आहेत थोडेसे येरुशलेम माता. वेगवेगळे लोक येतात. पाखंडी मतं पण असायचे आणि ते त्यांच्यावर विश्वास ठेवायचे. म्हणून माझा विश्वास काय आहे हे पहिले मला कळायला पाहिजे. म्हणून प्रेषितांचा सिद्धांत संग्रह आणि नीतीचा सिद्धांत संग्रह बनले ज्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी कबूल करतो. देव जो स्वर्गात आहे त्याने सर्व काही केलं त्याच्यावर माझा विश्वास आहे. पुत्र जो कुमारिकेच्या पोटी जन्माला आला त्याने दुःख भोगले मेल्या पडत उठला त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि पवित्र आत्मा जो संतांची सहभागिता, पापांचे क्षमा, देहाचे पुनरुत्थान मंडळी त्याबद्दल माझा विश्वास आहे. मला हे कळायला पाहिजे माझा विश्वास काय आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर काय आहे तर ते खोटं आहे. त्यासाठी विश्वास अंगीकार बनला आणि आपला तो पाठ असावा. जर पाठ नसेल तर आपण तो पाठ केला पाहिजे. आपल्याकडे प्रार्थना पुस्तिका आहे ते उघडून तरी वाचून आपला विश्वास बोलायला शिकले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक संदर्भ टाकलेला आहे की तो अधोलोकात उतरला आणि तिसऱ्या दिवशी मग अधोलोकामध्ये उतरला का बरं? तर मोशे जो आहे तो मरण पावला. कारण तो जन्माला आला होता आणि तो मरणारच. त्याची प्रेतक्रिया देवदूतांनी केली आणि त्याच्या बॉडीबद्दल बरेच काय वाद वगैरे झाले. त्याची बॉडी आता कुठे बायबलमध्ये ते आम्हाला बायबलमध्ये लिहिली की कुणाला माहीत नाही की त्याचं प्रेत किंवा त्याचे जे शरीर आहे ते कुठे ठेवलेलं आहे. सैतान एकदा गेला देवदूतांची मांडायला की मला शरीर पाहिजे पण ते त्याला मिळालेलं नाही. हा जो मोशे आहे आणि हा जो संदेश आहे स्वर्ग अजून उघडलेला नाही ना. कोणी मेल्यावर जुन्या करारामध्ये लगेच स्वर्गात नव्हते जात. सुखलौकिक भाग आहे तो वेगळा आहे. येशूच्या रक्ताद्वारेच आपल्याला स्वर्ग आहे आणि येशू यांना सांगतो जेणेकरून येशूचं मरण पावल्यानंतर अधोलोकात जाऊन जे सुवार्ता प्रसार करणार होता त्यासाठी हे 2 प्रतिनिधी महत्त्वाचे होते. एक जो नियमशास्त्र देणारा आणि एक जो संदेश त्यांचा प्रमुख ज्याला मरण आलं नाही असा. आणि म्हणून तिथं मोशे आणि एलिया आणि येशू त्यांच्याशी बोलत आहे. तेवढा पेत्र जो खूप अविचाराने बोलणारा, घाईघाईमध्ये पटकन बोलणारा, पेत्राला थोडीशी जाण थोडीशी झोप आणि पेत्राने तिथे एक शब्द वापरला. आता ते चालले आणि येशूला तो म्हणतो प्रभूजी हे इथंच थांबा, तुम्ही पण इथेच थांबा आणि यांना पण इथेच ठेवा. मी काय करतो 3 मंडप बनवतो तुमच्यासाठी, मोशेसाठी आणि एलियासाठी. मंडप एक सिम्बॉल आहे देवाच्या उपस्थितीचं. कारण जुन्या करारामध्ये दर्शन मंडप जो होता, निवास मंडप जो होता तो कपड्याचा असायचा ना. आता आपण बांधलेल्या मंदिरामध्ये आहे परंतु पूर्वी कपड्याचा असायचा आणि त्या मंडपमध्ये कोश असायचा म्हणजे देवाची उपस्थिती असायची. आणि म्हणून तो म्हणतो येशू तू पण इथेच थांब. आता तू कोण झालाय? देव. कारण येशू कसा
मला वाटतं तीच प्रार्थना आहे. 15 मिनिट प्रार्थना करणार पण आपल्याच देवाला येतो. आमचं काय मागणी आहे, आमचं काय दुःख आहे, आम्हाला काय त्रास आहे, आमचे फ्युचर प्लॅन्स काय आहे आणि खूप काही आणि आपण सगळं देवाला ऐकवतो. पण देवाचं आपण आणि देव कशातून बोलतो माहिती आहे? त्याच्या पवित्र वचनातून. काही लोकांना फक्त गाणे आवडतात, काही चर्चवर फक्त गाणे होतात, 2 तास गाणे आणि 10 मिनिट वचनावर बोललं जातं. ठीक आहे, तुम्ही आराधना करता त्याबद्दल मी पण वचनाने तेवढंच महत्त्व पाहिजे. काही लोक प्रार्थनेमध्ये देवाला इतकं सांगतात आणि देव जर काही वचनातून सांगत ते ऐकत नाही. बरं, त्या ठिकाणी पर्वतावर देवाला देव बोलला की हा माझा पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. तुमचं त्याला ऐकवायचं, तो जे सांगत ते तुम्हाला ऐकायचं. आणि मग त्यांची डोळे उघडले आणि पाहतात तर फक्त येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उभा आणि कशा अवतारामध्ये चमकणारा लग्न चेहरा, तो साधारण जसा एक साधारण मनुष्य आहे तसा त्यांना दिसला. ते घाबरले शिष्य आणि येशूने उतरताना मध्यमान लूक या तिघांपैकी काही वेळेस येशू त्यांना बोलला आहे की हे तुम्हाला सांगू नका. आणि योहानाने ते नंतर लिहिलं त्याच्या शुभवर्तमानामध्ये लिहिले खुद्द तो तिथे असून सुद्धा. मग ते खाली उतरल्यानंतर ते घाबरलेल्या अवस्थेत की काहीतरी वेगळं झालंय, साधारण मनुष्य नाही. तरी हा पेत्र होता. जेव्हा त्याला धरून देण्यात आलं तो लिहून खाल्ला. तो याकोबला पळून गेला. योहानाचा स्वभाव बोलला, तो तोंडाने काहीच बोलायचं नाही पण देवाला धरून आला. आपण आज पत्र वाचलं, 5 मिनिटात आपण संपवलं. करंथीकरास पत्रामध्ये संत पौल एका प्रकाशाबद्दल बोलतात. तो म्हणतो, काढूया आपण करंथीकरास 2 पत्र 4था अध्याय आणि त्यापासून कोणीतरी 3 आणि 4 वचन वाचा प्लीज. परंतु आपली सुवार्ता असाध्य असल्यास त्यांचा नाश होत आहे, त्यांच्या काही असाध्य आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या विरोधाने आंधळी केली आहे. अशा हेतूने की देवाची प्रतिमा तो ख्रिस्त त्यांच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की काही लोकांची सुवार्ता ती अच्छाद, काही लोकांसाठी सुवार्ता ती आच्छादलेली आहे. मोशे जेव्हा देवाशी बोलायचं आणि लोकांशी बोलायला यायचं तेव्हा मोशेच्या चेहऱ्यातून तेज यायचं आणि लोक घाबरले, आम्ही नाही बोलणार. तेव्हा मोशे देवाशी बोलायचा आणि लोकांशी बोलायचा तेव्हा आतमध्ये त्याला काय टाकायचं, तो चेहऱ्यावर एक पांघरूण टाकायचं, एक कपडा टाकायचा, जेणेकरून हे लोक घाबरलेले पाहिजे आणि देवाशी बोलायचं. तोच संदेश असतो. त्याच काही चर्चेसमध्ये असतात, काही मोठ्या मीटिंग्स असतात, क्रुसेड
प्रचलित पाळत येतात, त्यांच्या आजूबाजूला 6-7 लोक असे हात पकडतात एकमेकांचे आणि लोक हे सरकत आणि त्या पास्टांमध्ये येतात. सेवकांचा आदर करायला लागतो, पण देवाचा गौरव सेवकाला किती पाहिजे. बायबल सांगते की या देवाच्या दैवताने डोळे काय केले, अंधळे केले आहे. खूप मन लावून वाचतात पण समजतच नाही. डोळे उघडले पाहिजे आपले. खूप वर्ष झाले आपण तेच बायबल वाचत, खूप वर्ष झाले आपल्या भाषेमध्ये आपल्याकडे, खूप वर्ष आपण उपदेश ऐकतो. याच्यावरही खूप वेळेस उपदेश ऐकले असेल. खूप प्रार्थना करतो आम्ही, कोणतंच संडेचं चर्च चुकवत नाही. आम्ही कडक उपास करणारे लोक आहे. पण देवाचं गौरव पाहू शकत नाही तर आपण आंधळे आहोत. देवाचं तेज आपल्यामध्ये अजून आलं नाही. संत पौल पुढे म्हणतो, कारण तुम्ही आपली घोषणा करीत नाही, कारण आम्ही आपली घोषणा करीत नाही तर येशू ख्रिस्त हा प्रभू आहे अशी घोषणा करतो. कारण पौल म्हणतो, मी माझी घोषणा नाही करत आहे, मी त्या येशूची घोषणा करतो. मला नेम आणि फेम नको आहे, तर येशूला पाहिजे. आम्ही अशी घोषणा करतो की येशूसाठी आम्ही तुमचे दास आहात, असे संत पौल पुढे लिहितो. म्हणजे जेही काम ते एखाद्या व्यक्तीद्वारे जर करत आहे ते कुणी केलं त्यांनी सांगितलं पाहिजे, देवाने केलं. एक साक्ष ऐकली, आम्ही प्रमुख मास्टरने प्रार्थना केली, माझ्या बायकोला बाळ राहत नव्हतं आणि त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली. बाळाकडे गेले, बाळ खुश, मी प्रार्थना केली आणि झालं. बाळाचं काम आहे नाही, मी फक्त मध्यस्थी केली पण काम करणार नाही. फोन केला तर पाहताना माझ्या डॅडींना अनुभव झाले, करून गेले, कॅन्सरची काही स्टेज होती.
प्राप्त केली ती आम्ही. Thank you so much.